नमस्कार, मी भाग्यश्री फडणवीस। आज आपण नवीन आठवडा सुरू केला आहे। एक्सपायरी नंतरचाही पहिलाच सोमवार आहे। 6 तारखेला RBIची बैठक आहे। तर RBI रेट कट करणार का काय याच्या चर्चा सुरू होते। पण अर्थव्यवस्थेचे जे आकडे येतात ते आकडे फारसे चांगले नाहीत। ऑटो सेल्सचे आकडे आले तेही फारसे चांगले आलेले नाहीत। GST कलेक्शन सुद्धा पूर्वीपेक्षा कमी झाला आहे। GDPचा जो आकडा आलाय तो 5.4% एवढा आलाय। त्याच्यामध्ये पूर्वीचा आकडा होता 6.7, म्हणजे 21 महिन्याच्या खालच्या स्तरावर GDP आलाय। GST कलेक्शन 8.5% एवढं झालंय, पण पूर्वीपेक्षा हे GST कलेक्शन सुद्धा कमी झालंय। टाटा मोटर्सची विक्री 1% कमी झाली आहे। हिरो मोटोची विक्री 6.4% कमी झाली आहे। TVS मोटरची मात्र विक्री वाढली आहे। मारुतीची विक्री वाढली आहे। एस्कॉर्ट्सची विक्री 6.4% कमी झाली आहे। हुंडाईची विक्री 6.9% कमी झाली आहे। 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या किमती 16.50 म्हणजे 16 रुपये 50 पैशांनी वाढून 1,818 रुपये एवढ्या झाल्या। कोची शिपयार्डने लार्ज इंडियन नाव्हल वेसलचं ड्राय डॉकिंग आणि शॉर्ट रेफिटसाठी 1,000 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट डिफेन्स मंत्रालयाबरोबर केला आहे। KEC इंटरनॅशनल यांना 1,040 कोटीच्या नवीन ऑर्डर मिळाल्यात। ATFच्या किमती 1.45% वाढल्या, म्हणजे इंडिगोच्या बाबतीत उलट सुलट चित्र दिसत आहे। चार्टच्या दृष्टीने इंडिगो चांगला आहे, पण बातम्यांच्या दृष्टीने ATFच्या किमती ज्या वाढल्या आहेत त्यामुळे प्रॉफिट कमी दिसे। बायोकॉननी येस इल्टेक या औषधाला US FDA कडून मंजुरी मिळाली आहे, पण बायोकॉनची सबसिडियरी जी आहे बायोकॉन बायोलॉजिक्स यांनाही मंजुरी मिळालेली आहे। अडाणी एअरपोर्ट होल्डिंगनी 99% स्टेक AV सर्व फॅसिलिटी आणि AV ग्राउंड फॅसिलिटीमधला घेतला आहे। 198 कोटीला हा स्टेक घेतला आहे। RBL आणि बजाज फायनान्स हे आता को ब्रँडेड क्रेडिट कार्ड नवीन इश्यू करणार नाहीत। पूर्वीची जी क्रेडिट कार्ड आहेत को ब्रँडेड ती सुरू राहतील, पण नवीन इश्यू केली जाणार नाहीत। अमेरिकेमध्ये एका आठवड्यामध्ये $141 बिलियन इन्फ्लो झाला। त्यांचंही कर्ज वाढलंय। त्यांचं कर्ज त्यांच्या GDPच्या 125% एवढं झालंय आणि त्यांचं फिस्कल डेफिसिट GDPच्या 6% एवढं आहे। कोणतेच इकॉनॉमीचे आकडे चांगले आहेत असं म्हणता येत नाही आणि ते दृश्य मार्केट आपल्याला दाखवत आहे। मार्केटही सुधारत नाही आहे। तर जे इकॉनॉमीच्या आकड्यावर अवलंबून असतं, सरकारचं जे एक्सपेंडिचरचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे।
तर कोणकोणते शेअर तेजीत राहतील, तर काही बातम्यानुसार आहेत, काही टेक्निकल दृष्ट्या दिलेले आहेत, तरीसुद्धा मार्केट लहरी असल्यामुळे तुम्ही ते शेअर वॉचलिस्टवर ठेवू शकता. ग्रीव्ज कॉटन, ग्रीव्ज इलेक्ट्रिक मोबिलिटीचा IPO येतोय, म्हणून या IPOला परवानगी मिळाली आहे म्हणून हा शेअर दिला आहे. लेमन ट्रीनी मसुरी इथे एक 48 खोल्यांच्या हॉटेलसाठी करार केला आहे. एस्कॉट्सचे विक्रीचे आकडे चांगले आलेत. मारुतीची विक्रीसुद्धा 10.4% वाढली आहे. कोल इंडिया, TVS मोटर, कोची शिपयार्ड, BEL, बायोकॉन, चंबळ फर्टिलायझर, KEC इंटरनॅशनल, कोफोर्ज, कॉन्कॉर, सर्वेश्वर फूड ते DMCCमध्ये हिस्सा घेणार आहे. क्रॉम्प्टन कन्झ्युमर, कोरोमंडल, प्रिकॉल, KPR मिल्स. टेक्स्टाईलच्या शेअरमध्ये थोडी मूव्हमेंट दिसते आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, डिव्हिज लॅब, D-Mart, हुडको, डिक्सन, ग्लेनमार्क लाईफ, हिकल, बजाज फायनान्स, JK सिमेंट, पिडीलाइट आणि रेडिंग्टन. तर मंदीमध्ये होम फर्स्ट मधला 14.7% हिस्सा 968 रुपये फ्लोअर प्राइस आहे, हा विकला जाणार आहे. सिप्लाचे प्रमोटर सुद्धा 1.72% हिस्सा 1442 रुपये या प्राइसने विकणार आहेत. आणि त्याचप्रमाणे ॲस्टर DM सुद्धा 456.37 हिस्सा विकणार आहे. म्हणून हे तिन्ही शेअर मंदीमध्ये देण्यात आलेले आहेत. मी मगाशी सांगितलं, इंडिगोच्या बाबतीत मात्र शेअर दोन्हीही बाजूनी फिरू शकतो, कारण ATMच्या किमती वाढल्या आहेत, हे चांगलं नाही आहे. पण मागणी खूप आहे, थंडीचा सीझन आहे, त्यामुळे प्रवासातल्या सगळ्या गोष्टींना मागणी चांगली असते. तर त्या दृष्टीने तुम्हाला इंडिगोकडे बघावं लागेल. जर सुरुवातीला ATMच्या प्राईसमुळे तो पडला तर तुम्हाला कमी किमतीला शेअर घेता येऊ शकतो. पण इकॉनॉमीचे सगळेच आकडे खराब आले तर काय होईल हे बघावं लागेल. कसं मार्केट रिॲक्ट होतंय, काय होतंय, आणि सगळ्यांचं महाराष्ट्राच्या निर्णयाकडे लक्ष आहे. त्या दृष्टिकोनातून लक्ष ठेवून मार्केट करावं लागेल. मी रोजच तुम्हाला जप केल्यासारखा सांगते की प्रमाण कमी ठेवा आणि इंट्राडेपेक्षा शॉर्ट टर्म ट्रेड घ्या, त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. इंट्राडे ट्रेडमध्ये तुमची निराशा होण्याची शक्यता अधिक आहे. शॉर्ट टर्म ट्रेड ठेवा. जास्त लिव्हरेजच्या पण भानगडीत पडू नका आणि जेवढी तुमची पैशाची सोय असेल त्यानुसार ट्रेड घ्या. कारण मार्केट जर जोरदार पडलं तर जो शेअर पडतो तोच वाढतो असं नाही, तर आपल्याला काळजी लागू शकते. हे मात्र लक्षात घ्या
आणि मग पुढे चला. नमस्ते.